नमस्कार. आजपासून आपण नाथ परंपरेतील सद्गुरू चूडामणी महाराजांचं ओवीबद्ध चरित्र ऐकणार आहोत. श्रीमत गुरु चूडामणी सिद्धचरित्र. आज ऐकूया याचा अध्याय पहिला. सुरुवातीला ब्रीदावली. श्रीमत परब्रह्म महानंद रसानुभव औदार्य संपन्न निखिल भूमंडल मंडन आदिनाथ संप्रदाय प्रकाशक ज्योतिर्लिंग शिवाभिन्न मीलितकर भूसुर मुखर निकरतार बद्धपरिकर संतमार्ग सार्वभौम राजाधिराज अभिवंदित देवनाथ कृपालब्ध सत्प्रकाश लोकप्रकाश उदयगिरी चूडामणी. सद्गुरु चूडामणी महाराज की जय. आता देवगुरु वंदन म्हणजेच पारायण पूर्व ध्यान मंत्र. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुनाथाय नमः. श्री ओंकाराय नमः. श्री सोहम रूपाय नमः. श्री आदिनाथाय नमः. श्री दिगंबराय नमः. श्री नवनाथाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आदिनाथं गुणातीतं निरालम्बस्वरूपिणं षड्दर्शनं नमामि त्वां नाथपन्थप्रदर्शकम्. आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः. अखंडानन्दगम्भीर पूर्णपूर्णाय शाम्भवे ज्ञानरत्नविलासाय गुरुं चूडामणिं नमः. अथ मंगलाचरणम्. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमत गुरु चूडामणी सिद्धचरित्र अध्याय पहिला.
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुनाथाय नमः. पद्मनाभा नारायणा मनमोहना मधुसूदना रमारमणा तुला करुणा येवो सकल भक्तांची रासगरबा खेळून अतिश्रम झाले म्हणून दिंडीरवनासी येऊन निश्चल उभा ठाकलासी युगे 28 संपली परीन तुला आठवण झाली बरीच भाविक मंडळी उत्सुक कृपा संपादण्या तू सर्वसाक्षी सर्वेश्वर करुणी पाप्यांचा संहार दावी आम्हासी मोक्षद्वार हेच मागणे तुझ प्रती अकार उकार मकार तुझ्या ठाईच एकत्र स्वये होनी ओंकार तूच नटलासी जगत्रयी उपास्य आणि उपासक उपासना ही तूच एक काष्ठी पाषाणी जळी देख सर्वत्र भरून उरलासी भक्तवत्सल दीनानाथा पांडुरंगा रुक्मिणी कांता ठेवी आता वरद हस्ता माथा झडकरी माझिया तुझ्या गुणांचे वर्णन ज्ञाना तुका नामा जाण करीते झाले अभंगातून पूर्वकाली देवदेवा अर्वाचीन जे संत झाले तुझ्या कृपेसी पात्र ठरले त्यांना न कोणी गाईले सांप्रतकाली पांडुरंगा त्यांच्या लीला वर्णण्यासी इच्छा उदेली मानसी तुझ्या कृपेविण आस कैसी पूर्ण होणे जगदीश्वरा करी धरुनिया कर लिहवी अक्षरे सुंदर रस परिपोषे समग्र लेखन रसाळ घडवावे अन्यन माझी विनवणी पुरवा आपण चक्रपाणी आता भिक्षा घालोनी कृतार्थ मजला करावे आदिकवी व्यास वाल्मिका आदरे तया वंदूनी देखा आरंभ करी कथानका तुष्टविण्या पंढरीशा पूर्वीचे जे संस्कृत कवी नीलकंठ शास्त्री नामे पाही उदगीर ग्रामास भूषवी चरित्र वर्णिती संस्कृतात त्याचा करून गद्यानुवाद प्रकाशित केला ग्रंथ सुबोध सन 2001 सांप्रतकाळी देगलुरी गद्यचरित्र आधार घेऊन येथे सविस्तर प्राकृत ओवीत समग्र वर्णियेले तैसे या चरित्रा जय जयाजी हे संतवरा चूडामणी सद्गुरु उदारा आता लेखना साह्य करा वत्सल भावा प्रगटवोनी महाराष्ट्र ही संतभूमी मराठवाडा प्रसिद्ध नामी त्या श्री गोदेच्या नाभिस्थानी नांदेड जिल्हा सेहा त्यातील तालुका देगलूर पुण्यपावन असे थोर त्या योगाने शारंगधर संतुष्ट सदा या ग्रामावरी सुपिक येथील जमीन परिसर तोही संपन्न लोकभाविक सज्जन ग्रामीचे या सकलही या ग्रामीचा ब्राह्मण सदाचारी परिपूर्ण शिवरामेश्वर नाम जाण पत्नी साध्वी असे रमा
वृत्ती जयाची अयाचित काही कोणान मागत त्रिकाल शिवार्चनी रत वेदोक्त आचरण जयाचे अतिथी सेवेत तत्पर ऐसा सदाचारी नर प्रसन्न जावरी उमावर सानंद संसार चालला परितयाच्या संसारी न्यून एक असे तरी पुत्र नसे तया उदरी हीच खंत असे तया नित्य उपासना शिवाची होती निरंतर साची म्हणून विशेष व्रताची आवश्यकता नसे तया परितयांनी व्रत आचरिले सहस्र शुभ्र लिंगाचे भले एक संवत्सर पूर्ण झाले त्रिकाल पूजा विधीसह धवल वस्त्रा नेसून अंगी करावे भस्मलेपन श्वेत पुष्पाने अर्चन नंतर कर्पूरारती ती ऐसी त्रिकाल अर्चना उभयतानी केली जाणा संवत्सरात खंडतोना मुळी न पडला व्रताशी त्रिशूलधारी शंकर तोषलासे तयावर स्वप्नी प्रगटोनी उमावर बोले शिवरामेश्वरा प्रती निष्ठेने तप आचरिले ते मजलागी प्राप्त झाले त्या पुण्यफले आपुले वंशवर्धन होईल तुमच्या अत्रिगोत्रात पूर्वी कोणी न झाला संत येईल पुढती वंशात कुलदीपक पुत्राता ऐसा दृष्टांत होता क्षणी आनंद दाटे उभयमनी मुळी न वाच्यता तयानी इतरत्र केली कोठेही काही मास क्रमिल्यावरी गर्भिणी झाली द्विजनारी त्याने संतोष द्विजातरी झाला असे अत्यंत तेज अति त्या गर्भाचे प्रगटलेसे वदनी साचे वर्णन त्या गर्भकांतीचे कवण्या शब्दे करावे विलसे प्रसन्न मुद्रा सात्विक भावते अंतरा उमलती एकसरा सप्तमासते पूर्ण होती श्रीमद गुरुचूडामणी सिद्धचरित्र ग्रंथाचा प्रथमाध्याय येथ गोड झाला सांप्रत पंढरीशाच्या कृपेने श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीमद् गुरुचूडामणि सिद्धचरित्र प्रथमाध्यायः समाप्तः सद्गुरु चूडामणि महाराज की जय हरि ओम तत्सत्।